नामदेवराव भगत यांनी गेली अनेक वर्षाची आगरी कोळी महोत्सवाची परंपरा कोविडचा कालावधी सोडता त्यांनी अखंडपणे या ठिकाणी सुरू केली। मुंबईच्या जवळ बसलेलं नवी मुंबईचं जुळं शहर देशभरातून वेगवेगळे नागरिक, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या संस्कृतीचे सर्व नागरिक या सगळ्या परिसरामध्ये गुण्या गोविंदाने नांदत असताना, वावरत असताना, त्यांचा जीवनाचा आनंद लुटत असताना आगरी कोळी ही आपली जी संस्कृती आहे ते टिकवण्याचं काम नामदेवराव आणि त्यांचे सर्व सहकारी मेहनतीने त्या ठिकाणी करत आले। त्याच्यामध्ये सहभागी होणारे कलाकार असतील, या सगळ्या स्टॉलच्या माध्यमातून टिपिकल आगरी कोळी जेवणाची चव ज्या पद्धतीने या ठिकाणी केवळ वासाने अनुभवायला मिळते आहे, मला खचितच या गोष्टीचा अभिमान आहे। माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। नामदेवरावांनी अशी मागणी त्या ठिकाणी केली की आगरी कोळी भवन आज सिडकोच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडण्यात आलं, संचलित सिडकोच्या माध्यमातून होत आहे। इथल्या त्या समाजाशी निगडीत असलेल्या ते संस्थेला मिळालं तर त्याचा विनियोग अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतो। मी स्वतः महायुतीचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा यांच्याकडे प्रयत्न करेन आणि ही शेवटी टिकवणं संस्कृती महत्त्वाचं आहे आणि ती ज्या पद्धतीने टिकवण्याचा प्रयत्न केला जातो आहे ती बाब अतिशय उल्लेखनीय आहे। सामान्य आज जल्लोषर त्या ठिकाणी होतो आहे आणि त्याच्यामुळे गेल्या अनेक शेकडो वर्षाची संबंध भारतीयांच्या मनामध्ये असलेली जी काय आत्मिक भावना होती ती आज त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा मंदिराची अयोध्येच्या नगरीमध्ये त्या ठिकाणी होत असतानाच आम्हाला सर्वांना त्या गोष्टीचा अतिशय मनापासूनचा खूप आनंद त्या ठिकाणी आहे।